आता आपल्याकडे साड्यांची पद्धत आहे की चांगलं काठापदराच्या साड्या घालायच्या. ती चांगली पद्धत आहे. काठापदराच्या साड्या घातल्या म्हणजे काय असतं, काठ असले म्हणजे आपल्याला मर्यादा राहतात. म्हणून बायकांनी काठापदराच्या, मुलींनी कशी घातली चालेल, पण बायकांनी, लग्न झालेल्या बायकांनी काठापदराच्या साड्या घालायच्या. आता तुम्ही जर काठापदराच्या साड्या सोडल्या तर तुमचं सगळी कला जाणार. तुमच्या सगळ्या साड्यांची कला जाणार. लोकांचं ते जे विणकामाचं जे आहे ते जाणार. पूर्वीच्या पद्धतीने आपण जर घरं बांधली तर जुन्या पद्धतीने जे काय आपल्याकडे सुंदर कलाकारी होती ती आता जाणार जर तुम्ही नाही वापरले तसे. तर ह्या लोकांना तुमची जुनाटच घरं आवडतात. जी जुनी आहेत ती घरं आवडतात, नवीन नाही आवडत त्यांना. त्याला कारण काय, त्याच्यामध्ये सौंदर्य आहे. ते सौंदर्य आता जाणार. पण आता काहीतरी बांधून ठेवायचं. पूर्वीच्या झोपड्यांना बऱ्या वाटतात. ते पुढे होण्यापेक्षा आता आपल्या हातातनं सर्व कला गेल्यावर मग काही जमणार नाही. म्हणून कलापूर्ण जे आपलं जुनं आहे ते ठेवलं पाहिजे आणि ते सुंदर असतं. तर आपल्या इकडे तर टोप पदराच्या साड्या किंवा त्याला आपण बुगड्या म्हणायचो, काय काय तरतऱ्या असायच्या. त्याला बायकांना ते शब्दही माहीत नाही. म्हणून आपण नेहमी अशा साड्या वापरल्या पाहिजेत ज्या आपल्याकडे विणलेल्या असतात, त्या बरं आहे. आणखी विशेषतः लग्न झालेल्या बायकांना तर ते शोभतं जास्त. मला तरी वाटतं काठपदर नसला तर शोभत नाही. लग्न झालेल्या बायकांनी काठपदराच्या साड्या वापरायच्या. ती काही जुनाट पद्धत नाही, ती जुनं आहे, ते सुंदर आहे, ते दिसायला छान दिसतं, व्यवस्थित दिसतं, भरदार दिसतं. त्याला एक तऱ्हेची सभ्यता आहे आपली, ती आपली संस्कृती आहे ती. त्याला सोडून आपण ह्यांच्यासारखं व्हायचं नाही. त्या संस्कृतीत आपल्याला उतरायचंच नाही. आपली संस्कृती फार मोठी आहे. पण त्या संस्कृतीतनं जे त्यांचं चुकलेलं आहे ते समजून आपण वाटचाल केली तर आपली फार प्रगती होणार आहे. सायन्स करा, त्याला हरकत नाही, पण आपली संस्कृती नाही सोडायची. सोडली की ह्यांच्यासारखी स्थिती होणार. मुलं बाळं मारून टाकतात. नवरा बायको 2 वर्षसुद्धा बरोबर राहत नाहीत. सगळे शेवटी जाऊन अनाथाश्रमात राहतात, मरणाची वाट बघत. तेव्हा आपला जो समाज आहे त्याच्यातलं जे चांगुलपण आहे ते ठेवलं पाहिजे. सगळं वाईट आपण शिकून घेतलं पाहिजे. शिकून घेतलेलं आहे. मुसलमानांचं शिकले, आता ह्यांचं आलं ते त्यांचं शिकले. त्यांची जेवढी घाण होती ती आपण घरात आणून ठेवलेली. त्यांनी आपल्यात कशी स्वच्छता राहणार. आपण इतके स्वच्छ चांगले लोक होतो, सगळं हे वाईट आपल्यामध्ये आलेलं आहे, ते काढून टाकलं पाहिजे. आता पूजेचं महत्त्व काय आहे ते समजून सांगितलं आहे ना मी. तसंच तुम्हालाही माहितीच आहे, ते सांगायला नको तुम्हाला. पण त्याबद्दल श्रद्धा असायला पाहिजे. आता पूजेतसुद्धा हमरी तुमरीवर यायचं नाही. कुणी पूजा केली ह्याला सहयोगाला काही महत्त्व नाही. कुणी केली तरी सगळ्यांना एकसारखीच पावते. फक्त तुमच्यात श्रद्धा किती आहे, तुमच्यात श्रद्धा किती आहे. जेवढी तुमच्यात श्रद्धा असेल तितकंच ते भरणार आहे.